प्रचंड गाजावाजा केलेली पुणे ग्रँड टूर ही 437 किलोमीटरची सायकल स्पर्धा काल 23 जानेवारी रोजी संपली. आयोजनामध्ये काही त्रुट्या राहिल्या असतील, परंतु तरी देखील भारतात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचं आयोजन चांगल्या पद्धतीनं केलं. त्याबद्दल संबंधितांचं कौतुक. परंतु केवळ आयोजनापुरतंच या स्पर्धेकडे पाहायचं का? स्पर्धा संपली की आपली जबाबदारी संपली का? आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा नावलौकिक वाढवणारी ही सायकल स्पर्धा होती. अनेक देशातून परदेशातून स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे जगभर या स्पर्धेच्या निमित्तानं भारताचा, पुण्याचा उल्लेख झालेला आहे. इथल्या सोयी सुविधांबद्दल लिहिलं बोललं गेलंय. पण आपण मात्र स्पर्धा संपली आणि आपली लायकी दाखवली असं खेदानं म्हणावं लागतंय. असं मी का म्हणतोय हेच तुम्हाला या व्हिडिओतून सविस्तरानं बघायला मिळेल. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, पुणे ग्रँड टूरचं आयोजन आपल्याकडे दमदारपणे झालं. आपल्या पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळ, मुळशी, पुरंदर, बारामती या तालुक्यातून ही सायकल स्पर्धा म्हणजे या स्पर्धेसाठीचा मार्ग असल्यानं या मार्गावरील जे रस्ते आहेत ते अक्षरशः तुम्ही पूर्वी कधीही पाहिले नसतील असे चांगल्या दर्जाचे करण्यात आले. त्यानिमित्त रस्त्याच्या दुतर्फा रंगरंगोटी, स्वच्छता करण्यात आली. रस्त्यांचं सुशोभीकरण करण्यात आलं. देश-विदेशातून आलेल्या सायकलपटूंसाठी पुण्यनगरीसह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातल्या बारामती, पुरंदर, मावळ आणि मुळशीतले रस्ते सजले. हे सगळं छानच होतं. पण काल स्पर्धा संपली आणि आज 24 जानेवारी रोजी शनिवारी जेव्हा तुम्ही या स्पर्धेच्या मार्गावर गेला असाल, तर तुम्हाला काय दिसलं? तर इथं दिसली अस्वच्छता. स्पर्धेसाठी रस्त्यावर लोकांनी येऊ नये म्हणून ज्या पट्ट्या बांधण्यात आल्या होत्या, त्या पट्ट्या काही ठिकाणी तशाच होत्या. काही ठिकाणी त्या नागरिकांनी तोडल्यामुळं त्या खाली पडल्या होत्या. चालताना कुणाच्या पायात अडकतायत, तर कुठं वाऱ्यानं उडत इकडं-तिकडं जातायत. आता याला कोण जबाबदार? कोणी घ्यायची ही जबाबदारी? शहर स्वच्छ कोणी ठेवायचं? देशातल्या या पहिल्या-वहिल्या पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचं कौतुक जसं व्हायला पाहिजे, तसंच स्पर्धेनंतर हे शहर स्वच्छ न केल्याबद्दल बेजबाबदार वागणाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई देखील केली पाहिजे. मंडळी, पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा 437 किलोमीटरची होती. या संपूर्ण मार्गावर जाणं आम्हाला शक्य नव्हतं. परंतु पुणे शहरातल्या काही भागाची आम्ही स्पर्धा संपल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवारी 24 जानेवारी रोजी स्वतः पाहणी केली. आणि जो आखो देखा हाल आम्हाला दिसला, तो जशाच्या तसा तुम्हाला इथं आम्ही दाखवतो. नलस्टॉप आणि कर्वे रस्त्यावरचं हे आज दुपारी 12 वाजताचं दृश्य आहे. इथं तुम्हाला त्या पट्ट्या कशा पडल्यात आणि अजूनही रस्त्याच्या दुतर्फा कशा त्या बांधल्या गेलेल्या आहेत हे दिसतंय. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर दुपारी 12:15 वाजताचं हे दृश्य आहे. पुणे विद्यापीठ चौकात मॉडर्न महाविद्यालयाच्या जवळ दुपारी 12:50 अशा पद्धतीनं ह्या पट्ट्या पडलेल्या होत्या. त्याचं दृश्य पाषाण रस्त्यावर दुपारी 1:30 वाजता हे दृश्य आम्हाला बघायला मिळालं. आणि पाषाण सूस रस्त्यावर 2 वाजण्याच्या सुमारास ह्या अशा पट्ट्या होत्या. बालेवाडीमधील रस्त्यावर देखील 2:30 वाजता हे असंच चित्र पाहायला मिळालं. आणि दुपारी 3 वाजता बालगंधर्व रंगमंदिर जो चौक आहे, तिथं सुद्धा हे चित्र असंच होतं. मंडळी, आम्ही वेळ यासाठी टाकली की दुसऱ्या दिवशी या वेळेपर्यंत सुद्धा हे असंच अस्ताव्यस्त बघायला मिळालं. एकीकडे इतक्या चांगल्या पद्धतीनं आयोजन करून या स्पर्धेचे ढोल वाजवले गेले, परंतु दुसऱ्या बाजूला स्पर्धा संपताच आपण आपल्या लायकीवर आलो. एकीकडं देश महासत्ता करायच्या गोष्टी आपण करायच्या आणि दुसरीकडं स्वच्छता, नीटनेटकेपणा यापासून आपण कोसो दूर राहायचं. केवळ दिखाव्यासाठी कामं करायची का? यातून असा प्रश्न पडतो की केवळ देश-विदेशातून केवळ या 4 दिवसांसाठी आलेल्या स्पर्धकांसाठी आपण इतके पैसे खर्च करून चांगल्या दर्जाचे रस्ते तयार केले का? रस्त्याच्या दुतर्फा रंगरंगोटी केली का? स्वच्छता ठेवली का? आणि स्पर्धा संपताच गलिच्छपणा सुरू केला. स्पर्धेच्या शहरातील मार्गावर अनेक ठिकाणी सुशोभीकरणासाठी फुलांच्या ज्या कुंड्या ठेवल्या गेल्या, त्या कुंड्या स्पर्धा संपल्यानंतर उचलून नेतानाचे व्हिडिओ खूप व्हायरल होताना आपण बघतोय. का आपल्या इथं कायमस्वरूपी राहत असलेल्या नागरिकांना चांगले रस्ते, स्वच्छता, नीटनेटकेपणा नकोय का? आपल्या नागरिकांचा तो हक्क नाही का? हा प्रशासनाला प्रश्न विचारतोय. सरकारला देखील माझा हाच प्रश्न आहे. तुम्ही सुद्धा हे प्रश्न विचारायला पाहिजे आणि याची उत्तरं या दोघांनी द्यायला पाहिजे.
यातली गंमत बघा मंडळी. स्पर्धेसाठी रस्ते आपल्या याच प्रशासनानं, याच सरकारनं बनवले. स्पर्धेचं आयोजनही यांनीच केलेलं आहे. आणि आता स्पर्धेनंतरही हेच आहेत. हेच प्रशासन, तेच सरकार आहे आपल्याकडं. त्यामुळं आपल्याला फक्त इव्हेंट पुरतीच स्वच्छता, इव्हेंट पुरतेच रस्ते, इव्हेंट पुरतीच रंगोटी, इव्हेंट पुरतेच सुशोभीकरण हे असं करायचंय का? असा प्रश्न पडतो. परंतु याची दुसरी बाजू पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. निर्माण केलेल्या या सुविधा, चांगले रस्ते, फुटपाथ हे घाण होणार नाहीत. ते स्वच्छ राहतील. आजूबाजूला आपण कचरा टाकणार नाही याची काळजी आणि जबाबदारी आपण नागरिकांनी सुद्धा घ्यायला हवी. ती आपलीच पण जबाबदारी. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आहेत आणि संबंधित प्रशासन आणि सरकार याची गांभीर्यानं दखल घेईल अशी आपण आशा करूया. आणि यासारख्या अन्य विविध विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. धन्यवाद.